मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो अखेर केंद्र शासनाच्या पाठोपाठ राज्य शासनाच्या माध्यमातून देखील ॲग्रिस्टेट ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा जी.आर. आज 14 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातच आपण एक सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 7 नवनवीन योजना या ठिकाणी राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामधील पहिली आणि महत्त्वाची अशी योजना म्हणजे ॲग्रिस्टॅक, ज्याच्या अंतर्गत 2800 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगानं राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक हा प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला होता आणि ही जी काही योजना आहे आता संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याकरता 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या जी.आर. नुसार या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा असेल, तुमचं पीक कर्ज असतील किंवा शेतकऱ्यांच्या हमीभावाचं खरेदी असेल, शेतकऱ्यांना दिली जाणारे पीक विमा, नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टी, गारपीट असेल किंवा किसान क्रेडिट कार्डचा लाभ असतील, तर अशा प्रकारचे जे काही सर्व लाभ असतील तर ते शेतकऱ्यांच्या आधार संलग्न जी काही माहिती आहे, तर शेतकऱ्यांची माहिती किंवा शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती जी काय आहे, जिचं डिजिटलायझेशन झालेलं आहे किंवा त्याचं करण्याचं काम या प्रकल्पाच्या अंतर्गत केलं जाणार आहे. म्हणजे जे काही सगळ्या गोष्टी असणार आहेत तर त्या एका क्लिकमध्ये किंवा एका ID वरती या ठिकाणी आणण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मग तुमचा सातबारा असेल, तुमचा आधार असेल, तुमचा आधार लिंक बँक अकाउंट असेल किंवा इतरही जी काही तुमची माहिती असेल तर ती सगळीच्या सगळी एका ठिकाणी आलेली आहे आणि हाच प्रकल्प आता राज्यामध्ये राबवण्याकरता या जी.आर.च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत जुलै 2023 मध्येच राज्य शासनाने केंद्र शासनामध्ये ही योजना राबवण्याकरता सामंजस्य करार झालेला होता आणि याच अनुषंगाने आता ही योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहू शकता. सर्व शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेताचा आधार संलग्न डाटा, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती, याप्रमाणे भूसंदर्भीकरण अर्थात जिओ रेफरन्सिंग स्लॅब पार्सल जी काही आहे ही सर्व माहिती एकत्रितपणे तयार केली जाईल. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा जो काही लाभ आहे तर तो दिला जाईल. याचबरोबर शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यापर्यंत मदत याच्या माध्यमातून केली जाणार आहे. याचा फायदे जर आपण पाहिले तर PM किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करून घेण्यासाठी सुलभता याच्या माध्यमातून येणार आहे. PM किसान योजनेअंतर्गत मात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना जे काही किसान क्रेडिट कार्ड मिळतं तर ते असेल किंवा शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, शेतीच्या विकासासाठी दिली जाणारी इतर कर्ज असतील, ही सर्व कर्ज किंवा ही सर्व लाभ सुलभता यावी याच्यामध्ये सुलभता येण्यासाठी हे सगळं कार्य या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण शेतकऱ्यांचं आधार कार्ड, शेतकऱ्यांची असलेली एकूण जमीन, शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं, शेताला पाणी असलेली सुविधा, या सर्वांची माहिती आता या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून घेतली जाणार आहे किंवा तयार केली जाणार आहे. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे जे काही नुकसान या ठिकाणी होतं, नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं जे काही सर्वेक्षण करण्यामध्ये सुलभता याच्या माध्यमातून येईल. किमान आधारभूत खरेदी, शेतकऱ्यांची जी काही नोंदणी करणे तर त्या करण्यासाठी सुद्धा याच्या माध्यमातून मदत आता मिळणार आहे. कृषी कर्ज असतील, वित्त निविष्ठा असेल, या सेवांचा लाभ देखील शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या अंतर्गत देण्यासाठी मदत या ठिकाणी मिळणार आहे. याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर प्रमुख घटक जो आहे तो म्हणजे योजने अंतर्गत 3 पायाभूत माहिती संच निर्माण करणार येणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, फार्मर रजिस्ट्रेशन आपण ज्याला म्हणू शकतो. दुसरा असणार आहे पिकाचा माहिती संच, क्रॉप सॉंग रजिस्ट्री आपण ज्याला बोलू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आता डिजिटलायझेशन किंवा पीक पाहणी च्या माध्यमातून डाटा गोळा केला जातो. याचप्रमाणे जिओ रेफरन्सिंग किंवा लँड पार्सल जे काही आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भूसंदर्भ किंवा भू आकार माहिती, अशा 3 प्रकारामध्ये योजनेचे प्रमुख घटक राबवले जाणार आहेत आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती गोळा करून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या समिती निर्माण करण्यात आलेल्या आहेत, माहिती निर्मिती कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत आणि याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती या ठिकाणी गोळा केली जाणार आहे. मनुष्यबळाच्या मानधनासाठी केंद्र शासनाच्या PM किसान फंडमधून या योजनेकरता निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची नावं, त्यांची ओळख, आधार, अशा प्रकारे जी काही सर्व माहिती आहे तर ते शेतकऱ्यांच्या जमिनीशी जोडली जाईल. शेतकऱ्यांच्या माहिती संचयनासाठी
यासाठी सॉफ्टवेअर प्रणाली, तलाठी किंवा कृषी सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील तर यांच्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन आणलं जाईल. शेतकऱ्यांच्या माहितीचा संचयन करण्यासाठी व माहिती निर्मितीसाठी कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा दिलं जाईल. शेतकरी माहिती संच निर्मितीची क्षेत्रीय स्तरावरील माहिती गोळा करून पडताळणी प्रक्रिया पार पाडल्या जातील. अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांची जे काही रजिस्ट्री असेल किंवा रजिस्ट्री या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. याच्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ग्राहक सेवा केंद्र असतील किंवा ज्याच्यामध्ये CSC सेंटर आलं, माही सेवा केंद्र आलं, आपले सरकार सेवा केंद्र आलं, याच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. आता याच्यामध्ये दुसरा घटक असणाऱ्या हंगामी पिकाची माहिती संच सेन्ससने क्रॉप रजिस्ट्री याच्यामध्ये ई पीक पाहणीच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप रब्बी जे काही पिकं असतील तर त्या पिकांची तंतोतंत माहिती भरता येणार आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्यांकडं कोणती पिकं पिकवली जातात किंवा कोणती पिकं घेतली जातात, त्यांचं किती क्षेत्र आहे याचा बारीकातला बारीक डाटा या ठिकाणी मिळणार आहे. याच्यामुळे हमी भाव असेल किंवा नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल किंवा इतर काही अनुदान असतील तर या सर्वांसाठी याचा फायदा होणार आहे. कमी ओनर्स प्लांट्स असणाऱ्या गावांचे एकत्रीकरण करून 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावं या ठिकाणी सहाय्यकाला नेमून दिले जातील. तर अशा पद्धतीनं जे काही आहे तर मित्रांनो, या जे काही योजना आहे, जे काही ॲग्रिस्टॅक योजना आहे तर याच्या माध्यमातून या अशा प्रकारची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत नवनवीन जी काही माहिती असेल किंवा कशा पद्धतीनं डाटा गोळा केला जाईल, आपल्याला काय काय कार्यवाही करायची याबाबत आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काही आहे तर सजेशन्स देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित.